श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, हिंदू धर्मात रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. भावा बहिणीच्या पवित्र नात्यांचा हा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. मात्र बघा, असे मानण्यात आले आहे की यावर्षी राखी पौर्णिमेवर भद्राकाळाचे सावट आले आहे. नक्की भद्राकाळ म्हणजे काय आणि या काळात राखी का बांधली जात नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये राखी पौर्णिमा हा सण मोठ्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील यंदाची राखी पौर्णिमा ही 19 ऑगस्टला पहाटे 3:04 सुरू होईल आणि सोमवारी रात्री 11:55 समाप्त होणार आहे. तर बघा, उदयतिथीनुसार ही राखी पौर्णिमा 19 ऑगस्ट सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. तसेच बघा, या राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळाचे सावट आले आहे. तर या भद्रकाळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आणि त्याचबरोबर या भद्रकाळामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही असे म्हटले जाते. कारण बघा, शूर्पणखाने भद्रकाळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती. त्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले. म्हणूनच भद्रकाळामध्ये भावाने राखी बांधून घेऊ नये. आणि तर बघा, हा भद्रकाळ पौर्णिमेच्या प्रारंभाला सकाळी 5:53 सुरू होणार आहे आणि दुपारी 1:32 समाप्त होईल. म्हणजेच या 8 तासामध्ये भद्राची सावली असणार आहे. म्हणूनच बघा, या भद्रकाळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही. त्याचबरोबर बघा, दुपारी 1:32 नंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे. रक्षाबंधनात विधिवत आणि शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी अत्यंत शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत आपल्याला आपल्या भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते. म्हणूनच बघा, आपल्याला या शुभ वेळातच आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि भद्रकाळामध्ये आपण चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नये. तर बघा, अशाप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे शुभ वेळातच आपल्या भावाला राखी बांधायची आहे आणि आपल्या भावाची प्रगती व्हावी, त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रार्थना करायची आहे. तर बघा, या 2024 मधील राखी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.